नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच चालू झालेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँकेच्या कोणत्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत किंवा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक रजिस्टर आहे हे चेक करण्यासाठी काय करावे लागेल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते तुम्ही नीट काळजीपूर्वक पाहावे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असलेला कोणताही ब्राउझर किंवा लॅपटॉप वगैरे तुम्ही यूज करत असाल तर त्यामध्ये कोणताही ब्राउझर ओपन करायचा. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये जाऊन UIDAI असे सर्च करायचे. सर्च केल्यानंतर ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला जी प्रिफर्ड लँग्वेज म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल ते लँग्वेज सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन झालेली दिसेल पूर्णपणे. तर यामध्ये इथे एक छोटासा ड्रॉपडाऊन आहे माय आधार म्हणून. त्यावर जाऊन तुम्हाला बँक अकाउंट सेटिंग स्टेटस असे शोधायचं आहे. इथे बँक सेटिंग स्टेटस इथे आहे, मी हायलाइट करतोय. असं दिसेल तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये खाली स्क्रोल करून तुम्हाला 4-5 ऑप्शन दिसतील. डॉक्युमेंट अपडेट, आधार कार्ड डाउनलोड, व्हेरीफाय ईमेल बॉक्स आणि खाली बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लोड झाल्यानंतर एक छोटीशी लॉग इन टू आधार आणि OTP अशी फील्ड येणार आहे, जिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इंटर कॅप्चा म्हणजे हा जो छोटासा बॉक्स आहे त्यामध्ये जे लिहिलंय ते एंटर करायचं आहे आणि ते एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर म्हणजे आधार कार्डला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुमचा OTP जाणार आहे. तो OTP इथे एंटर करायचा आणि सबमिट करायचा. तुम्हाला तुमचं आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे दिसणार आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. मी माझा आधार कार्ड नंबर एंटर करतो. एंटर करून झाल्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे. तो तुम्ही इथे एंटर OTP या फील्डमध्ये इन्सर्ट करायचा आहे. एंटर केल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बँक सेटिंग स्टेटस आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे आणि ते कोणते बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे त्याचा स्टेटस तुम्हाला दिसणार आहे. जसे की एक्झाम्पल इथे माझा आधार कार्ड नंबर आहे, बँक नेम आहे आणि बँक सेटिंग स्टेटस म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोणता अकाउंट ऍक्टिव्ह आहे ते दिसणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.